कोल्हापूरमध्ये करवीर तालुक्यातील कुडुत्रे येथे एका भरचौकात एका तरुणाने वृद्धाच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण करून निर्घृण खून केला। रविवारी सकाळी ही घटना घडली असून ह्या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ आता समोर आला आहे। मारहाणीनंतर संशयित हल्लेखोर रतन बाळासो भास्कर हा घटनास्थळावरून पळून गेला, तर जब्बा भगवंत साठे वय 65 यांचा जागीच मृत्यू झाला। याबाबत मिळालेली माहिती अशी की जब्बा साठे हे गावातील चौकात गावकऱ्यांसोबत बोलत उभे राहिले होते। त्यावेळी अचानक रतन भास्कर हा हातात लाकडी दांडके घेऊन आला। काही काळाच्या आतच त्याने जब्बा साठे यांच्या डोक्यावर वार केले। यावेळी जब्बा साठे खाली पडले। त्यानंतरही रतन भास्करने दांडक्याने वार सुरूच ठेवले। मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने जब्बा साठे यांचा जागीच मृत्यू झाला। रतन भास्कर मारहाण करत असताना सुरुवातीला तिथे असलेल्यांनी त्याच्या हातातील लाकडी दांडके काढून घ्यायचा आणि त्याला अडवण्याचा प्रयत्न केला, पण रतनला घाबरून तिथून पळ काढला। रतन भास्कर खून केल्यानंतर तिथून एका शेतकऱ्याची दुचाकी घेऊन फरार झाला। रतन भास्कर हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे। त्याच्यावर 10 वर्षांपूर्वी बलात्काराचा गुन्हाही दाखल झाला होता। तसेच गांजा आणि दारूचं व्यसनही असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली। या घटनेची माहिती मिळताच करवीर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, तर हल्लेखोराला अटक केल्याशिवाय मृतदेह उचलणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली। शेवटी पोलिसांनी नातेवाईकांची समजूत काढून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला।